ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, सोमवार 1 तारीख गीता जयंती आणि गुरुवारी काय आहे, दत्त जयंती. बघा, दत्त जयंती आणि गीता जयंती या दोन्हींचा समन्वय बरोबर असतो. तर गीता जयंती ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती युद्ध, कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये अर्जुनानं काय केलं, मी हे सगळे नातलग मारून आणि यांच्या बायका विधवा होतील, त्या कुलाचार करतील आणि मग मला युद्ध करायचं नाही, अशी ज्या वेळेला अर्जुनाला भ्रम झाला आणि तो भ्रम न करता अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेले विचार, ती गीता. अर्जुना, हे ज्ञान पूर्वी सूर्याना इक्ष्वाकूला सांगितलं होतं, इक्ष्वाकूना मनूला सांगितलं होतं, आणि हे ज्ञान मी तुला सांगतो. बघा, जसं एखादं मॉडेल आहे, मॉडेल केल्यानंतर रेडिओ, टेलिफोन आणि कोणती वस्तू असो, मशिनरी, ती कशी वापरायची त्याचं लिखाण असतं. तसं मानव जीवनाना, प्राणी जीवनानं कसं वागावा, कसं जगावा, कसं राहावा याचं ज्ञान म्हणजे गीता. मग गीतेत काय सांगितलेलं आहे, आहार विहारयुक्तस्य, जेवण कसं पाहिजे, काम कसं पाहिजे, कसं करावा, कसं जगावा, कहा राहावा, अन्नाचे प्रकार, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, सगळं वर्णन केलेलं आहे. आणि मग ती गीता लोकांना समजत नव्हती, आणि मग भागवत तयार केलं. लोकांना भागवतही कराना. मग तुकारामाने गाथा लिहिला, लोकांना तोही कळाना. मग शेवटी दासबोध लिहिला. दासबोधात काय सांगितलं, जैशाची तैसे व्हावे, समयाची सादर असावे, दटाची दट, उद्धटाची उद्धट. आणि मग हे ज्ञान लोकांना सांगितल्यानंतर शेवटी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, गाढवा पुढं वाचली गीता, रातचा गोंधळ बरा होता. आज प्रत्येक तरुणाला गीता हा जो ग्रंथ आहे ना, त्याची जयंती साजरी होती. बघा, जगामध्ये कोणत्याच ग्रंथाची जयंती होत नाही, फक्त गीता जयंती. म्हणजे जिवंत विचार आहे, गीतेचे विचार जिवंत आहे आणि आपल्या गरजेचे आहे. गीता जो माणूस झोपेल आहे ना, त्याला जागा करते, जो जागा झालेला आहे ना त्याला उभा करते, आणि जो उभा आहे त्याला पळायला होती. पण आजचे तरुण आहे ना, या तरुणांमध्ये जसा अर्जुनाला भ्रम पडला होता, तसा आज तरुणांना या इंटरनेटमध्ये गुंतून गेले. आणि काय झाले, नकारात्मक विचार तयार झाले, होतं का नाही, करू का नको, होईल का नाही. आणि सगळे तरुण याच्यामध्ये आजही झालेले. आणि आज जर खऱ्या अर्थानं म्हटलं ना, तर मुली जागृत आहेत, मुले अभ्यास करतात, शाळेत जातात, 1 नंबरला येतात. आजचे मुलं या इंटरनेटमध्ये गीता नाही का, मोबाईलमध्ये गीता नाही का, पण काय तारक मेहता, पबजी आणि क्रीम डायरी असे अनेक विचार घेऊन आजचे तरुणांचे विचार नामशेष झालेले. म्हणून तरुणांना आव्हान आहे, काय, तू जागा हो, आज गीता जयंतीला संकल्प कर, मी ही गीतेचे विचार मी स्वतः जीवनात आचरील आणि माझा जीवनाचा विकास करून घेईल. गीता जयंती आणि दत्त जयंती ह्या दोन्ही दिवशी तरुणांनी आव्हान करायला पाहिजे का, मनुष्य देह दुर्लभ आहे, दुर्लभ मानव जन्म मिळाला त्याचे तुझं ना बाद, का बनशी बेमान तरुणा, का बनशी बेमान. तरुण आहे, तेजस्विता, तत्परता, जागरूकता ही आपण आणा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करण्याकरता गीतेचे विचार. गीता ही पाश्चात्य देशात गेलेली, पांडुरंग शास्त्री आठवलेनी गीता ही गीतेचे विचार या जगामध्ये 52 देशात चालू नये. ज्यांनी गीतेचे विचार घेतले त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. जर तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं असेल तर गीतेशिवाय पर्याय नाही. हे बाकीचे जे ग्रंथ आहेत त्यांनी ते केलं, मग आपण वाचतो त्यांनी ते केलं, मला काहीच करायचं नाही. मग गीता काय म्हणती, तुला काय करायचं आहे, तुझ्या जीवनाचा विकास, तुझ्या जीवनाचा शिल्पकार कोण आहे, तूच आहे.
या जगात तुझं कोणी नाही. म्हणून आपला विकास आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जेव्हा सुख नाही. आपल्या जीवनाचा विचार जर करायचा असेल तर गीतेशिवाय पर्याय नाही. गीता ग्रंथामध्ये तुम्ही गीता वाचा. दिने दिने नवम नवम. तुम्ही जशी गीता वाचत जाल तसं तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळेल. गीता काय आहे? गीता ज्ञान अमृत संजीवन. पिता ज्ञान फिटे दुबळेपण. गीता हे अमृत आहे, हा दुबळेपणा आहे. आणि जर दुबळेपणा नाहीसा घालायचा असेल, तेजस्विता, तत्परता, मी फुकट घेणार नाही, फुकट देणार नाही, मी कष्ट करील, मी काम करील, मला काहीतरी करायची, ही विचारसरणी द्यायचे विचार आहे गीतेत आहे. म्हणून प्रत्येकाने तरुणांना आणि प्रत्येक महिलांनी पुरुषांनी आज गीता जयंतीच्या दिवशी आपण संकल्प करा आणि गीतेचे विचार जीवनात आल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर गीतेमध्ये काय लिहून ठेवलेले, मरताना गीता वाचलं उद्धार होईल. अरे मरताना नाही, जिवंतपणी. गीता ही तेजस्विता. भगतसिंग राजगुरू मरला धिंगडा यांनी ज्यावेळेला फासाव द्यायचं होतं, त्याने काय केलं, आंघोळ केली, व्यायाम केला आणि गीता वाचली. त्या मेजरना विचारलं, अरे तुला फाशी द्यायची, तू व्यायाम करतो, गीता अरे गीता ही माझी आई आहे, मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे, मी कसा जाईल? हसत हसत जाईल. त्यांनी गीता वाचली आणि हसत हसत फासावर गेली. आणि आपण काय करतो जीवनामध्ये? रडत बसलोय. रडू नका. जीवनात तेजस्विता, तत्परता जर आणायची असेल, गीतेशिवाय पर्याय नाही. म्हणून गीता ग्रंथ घ्या, जीवनाचं कल्याण करून घ्या. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.